नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी की आपली BMS सेकंड इयरची युनिव्हर्सिटी एक्झाम आहे याच्याकरिता आपण काय केलं की संहिता अध्ययन 2 या सब्जेक्टकरिता इम्पॉर्टंट क्वेश्चन आणलेत. ही इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामला दिसू शकतात. त्यानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यासोबत PYQचे ॲनालिसिस केलेले क्वेश्चन आपण घेऊन आलो. आता चला व्हिडिओ सुरुवात करूया. सुरुवातीला बघा चरक सूत्रस्थान 13वा अध्याय आपला पहिला आहे. यामध्ये स्नेह अध्याय. यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन येऊ शकतो तर स्नेहाची योनी सांगा आणि चतुर्विध स्नेह सांगा आणि त्यांचे गुणधर्म सांगा. असं सेपरेट तुम्हाला काय येऊ शकतो SCQ वगैरे पाहायला भेटू शकतो. त्यानंतर पाहायला गेला दुसरा SCQ तुम्हाला काय पाहायला भेटू शकतो की स्नेह काल आणि त्याचे अनुपान वगैरे लिहा. हा तुम्हाला दुसरा सेपरेट एक SCQ पाहायला मिळू शकतो. आणखी एक वर सांगत राहून गेलं की या अध्यायामध्ये तुम्हाला सेपरेट या चॅप्टरवरून काय येऊ शकतो की याचा सारांश लिहा की स्नेह अध्यायाचा सारांश लिहा. असं सेपरेट तुम्हाला एक काय मिळू शकतो की एक LQ वगैरे पाहायला मिळू शकतो या चॅप्टरवरून बरं का. त्यानंतर हे झालं. त्यानंतर तिसरा बघा तुम्हाला एक सेपरेट एक SCQ पाहायला मिळू शकतो की प्रविचारणा लिहा आणि आक्षेपे लिहा. तर हा सेपरेट तुम्हाला एक SCQ पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा सम्यक अतियोग अयोग वगैरे स्नेहपानाचे लक्षण सांगून त्याचे स्नेहाचे जे काही योग्य आणि अयोग्य पुरुष लिहा. असं सेपरेट तुम्हाला एक SCQ पाहायला मिळू शकतो. मेनली हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळू शकतो कोणता की सम्यक अतियोग आणि अयोग जे काही स्नेहाचे लक्षण वगैरे सांगितलं स्नेहपान लक्षणे हा सेपरेट तुम्हाला एक SCQ पाहायला भेटू शकतो. नंतर पुढे पाहायला गेलं तर स्नेहाची मात्रा आणि त्याचे उपयोग लिहा. तर हे तुम्हाला या टॉपिकवरती MCQ युनिव्हर्सिटीला विचारलं जातं की स्नेहाची मात्रा सांगा आणि त्याचे उपयोग कोणात लिहा. असं एक SCQ वगैरे होतो MCQ होतं. त्यानंतर कोष्टाच्या परीक्षा लिहा. असं सेपरेट तुम्हाला काय येतो युनिव्हर्सिटीला SCQ वगैरे विचारला जातो. त्यानंतर बघा स्नेहपानची विधी स्पष्ट करा आणि त्याचे सद्य स्नेह वगैरे स्पष्ट करा. असं सेपरेट तुम्हाला एक SCQ पाहायला वगैरे भेटतो. त्यानंतर स्नेह व्यापक कारणे लक्षणे आणि चिकित्सा हा तुम्हाला LQ वगैरे युनिव्हर्सिटीला ॲज इट इज पाहायला वगैरे भेटतो. समजला स्नेह व्यापक कारण म्हणजे काय स्नेहाचे जे काय म्हणतो उपद्रव आपण म्हणतो ना तो उपद्रव वगैरे काय म्हटलं जातं व्यापक कारण असं म्हटलं जातं. त्याचे लक्षण लिहा आणि चिकित्सा लिहा. तसं सेपरेट तुम्हाला या चॅप्टरवर LQ त्यासोबत SCQ असे भरपूर वगैरे विचारतात. त्यानंतर बघा 14वा अध्याय आपल्याकडे स्वेदाध्याय. यात तुम्हाला डायरेक्ट असं सारांश येतो की स्वेदाध्यायाचा सारांश लिहा. असं सेपरेट तुम्हाला LQ वगैरे पाहायला मिळू शकतो. तर हा तुम्हाला ह्यासाठी प्रिपेअर राहायचं. नंतर यावरून SCQ बघा स्नेहाचे फायदे लिहा भेद लिहा आणि विधी लिहा. तर असं सेपरेट तुम्हाला एक SCQ वगैरे पाहायला भेटतो. त्यानंतर बघा जंताक स्वेद सांगा. आता हा खूप महत्त्वाचा बरं का याला VBIMP करून ठेवा. जंताक स्वेद वगैरे हा सेपरेट युनिव्हर्सिटीला एक SCQ वगैरे विचारला जातो. खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर हा तुम्हाला सेपरेट SCQ त्यामुळे तुम्हाला ह्याला चांगल्यापणे प्रिपेअर करून जायचं आहे. नंतर बघा काय म्हटलं सम्यक अतियोग आणि अयोग जे काही स्वेदनाचे लक्षण हा सेपरेट तुम्हाला एक SCQ वगैरे पाहायला भेटतो. त्यानंतर बघा अग्नी निराग्नी जे काही स्वेद आहे हा तुम्हाला एक LQ वगैरे पाहायला मिळतो की अग्नी स्वेद जे काय आहे तर निराग्नी स्वेद वगैरे लक्षण सांगत हा सेपरेट तुम्हाला LQ म्हणून पाहायला भेटतं. त्यामुळे तुम्हाला चांगल्यापणे याला प्रिपेअर करायचं. नंतर बघा उपकल्पनीय अध्याय 15वा अध्याय बघतो. यामध्ये आतुरालय तुम्हाला येतो सेपरेट SCQला वगैरे विचारला जातो. वमन विधी सांगा त्यासोबत संसर्जय क्रम सांगा हा सेपरेट तुम्हाला LQ वगैरे पाहायला भेटतो की वमन विधी सांगा. त्यानंतर संसर्जन क्रम सांगा हा LQ वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर विरेचन विधी वगैरे काय आहे त्यानंतर शोधनाचे फायदे सांगा हा तुम्हाला सेपरेट एक SCQ वगैरे पाहायला भेटतात. समजलं. तर विरेचन विधी सांगा एक्सप्लेन करा किंवा त्यासोबत आणखी शोधनाचे फायदे लिहा. असं सेपरेट तुम्हाला SCQ वगैरे 15व्या अध्यायामधून पाहायला भेटतं. हा सेपरेट तुम्हाला हा उपकल्पनीय अध्याय सुद्धा सारांश वगैरे LQला वगैरे विचारला जातो. समजलं. तर प्रत्येक अध्याय तुम्हाला सेपरेट एक LQ साठी वेटेज आहे. तसंच चिकित्सा प्रभूती अध्याय हा सुद्धा तुम्हाला LQला याचा सारांश वगैरे विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला ह्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये बघा मेनली काय म्हटलं त्यामध्ये तुम्हाला विरेचन जे आहे तर विरेचनाचं सम्यक योग अतियोग आणि अयोग लक्षणे लिहा. आता हा सेपरेट तुम्हाला एक SCQ म्हणून पाहायला भेटतो. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर स्वभाव परमत. आता हा खूप महत्त्वाचा बरं का. स्वभाव परमतचा जो काही श्लोक म्हटलं तर ह्याचा स्वभाव परमतचा जो काही श्लोक आहे हा तुम्हाला सेपरेट एक LQला पाहायला भेटतो. स्वभाव परमत वगैरे म्हटले तर हा तुम्हाला आत्ताच PYQ मध्ये येऊन गेला आहे. स्वभाव परमत वगैरे हा तुम्हाला सेपरेट LQला वगैरे याचा श्लोक वगैरे होतो. त्यानंतर हे जे करून ठेवा. त्यानंतर चिकित्साची परिभाषा सांगा. चिकित्सा प्राभूती वैद्य वगैरे लक्षण सांगा. तर हा सेपरेट तुम्हाला एक SCQ म्हणून पाहायला युनिव्हर्सिटीला भेटतो. नंतर बघा बहुदोष लक्षणे वगैरे स्पष्ट करा हे सेपरेट एक SCQ येतो. शोधण्याचे फायदे लिहा आणि महत्त्व लिहा. तर हा सेपरेट तुम्हाला एक SCQ म्हणून युनिव्हर्सिटीला पाहायला भेटतो. त्यानंतर कियंती शीर्षे अध्याय खूप महत्त्वाचं. जेवढे स्टार मारता येईल तेवढे स्टार करून ठेवा चॅप्टरवरून. यावरून मोस्ट चान्सेस राहतात की LQ वगैरे येण्याचे खूप चान्सेस राहतात LQ येण्याचे बरं का. आता यामध्ये काय म्हटलं सुरुवातीस तुम्हाला काय येतो बघा LQ आला तर शिराची व्याख्या लिहा आणि शिरोदोष वगैरे स्पष्ट करा आणि त्यासोबत यांची जे काही कृमी शिरोरोग वगैरे तर जे काही कृमीचा शिरोरोग वगैरे म्हटलं ना तर ह्यांचे श्लोक वगैरे करा. कृमीच कोणता शिरोरोग त्यासोबत प्लस हृदयरोग वगैरे म्हटलं बरं का. हृदयरोग वगैरे म्हणतो मी. तर हे दोघांचे श्लोक वगैरे जे आहेत तर हे खूप VVIMP बरं का.
IMP आहेत, खूप विविध IMP आहेत. तर हे तुम्हाला चांगल्या वेळेचे प्रिपेअर करून ठेवा. कृमिशीर रोग आणि हृदयशीर रोग ते सेपरेट तुम्हाला काय येते एलिक्यूला वगैरे ह्या टॉपिक विचारले जातात बरं का. एलिक्यूला ह्यांचे श्लोक देतात आणि विचारतात. तर शिराची व्याख्या सांगून शिरोरोग स्पष्ट करा. त्यासोबत हृदयरोग वगैरे आहे तर ते तुम्हाला सांगून त्याचे टाईप्स वगैरे करा, हे सेपरेट एलिक्यू वगैरे येतात बरं का. त्यानंतर हे विद्रती वगैरे झालं तर विद्रती तुम्हाला सेपरेट एसिक्यूल वगैरे विचारलं जातं. त्यानंतर मधुमेह जे काही प्रमेय तर हा तुम्हाला एलिक्यूल वगैरे विचारलं जातं. त्यानंतर सप्तपीडिका आता ही IMP बरं का, VVIMP याला तुम्हाला सेपरेट एक SCQ म्हणून पडला जातो. याला VVIMP, एक मिनटं याला हे करा की VVIMP आहे पिडिका वगैरे जे काही सप्तपिडिका म्हटलं तर हे सप्तपिडिका तुमचे खूप IMP आहे बरं का. याला जेवढे स्टार मारते तेवढे करून ठेवा. त्यानंतर दोषित विकल्प वगैरे एवढं काही विचारलं जात नाही पण याला प्रिपेअर करून ठेवा. MCQसाठी आणि SCQसाठी एकदा चांगला प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर ओज आपल्यासाठी VVIMP ओज तुम्हाला याचा पण श्लोक वगैरे करून जा. याचा तुम्हाला एलिक्यूला वगैरे ओज विचारला जातो श्लोक वगैरे बरं का. त्यामुळे ओज करायचं दोषाच्या गती माहिती पाहिजे. SCQसाठी पेपरमध्ये विचारलं जातं, SCQसाठी विचारलं जातं बरं दोष गती. त्यानंतर त्रिविश्वती अध्याय हा तुम्हाला सेपरेट याचा सारांशला म्हणतात एलिक्यूसाठी बरं का. याचा सेपरेट सारांश होतो एलिक्यूसाठी. त्यामध्ये तुम्हाला काय ते शोधच येतो डायरेक्ट येतो शोधावरती की शोधावरती एलिक्यू वगैरे एक्सप्लेन करा. यामध्ये व्याख्या सांगा, प्रकार सांगा, त्रिविध जे काही शोध आहे एकादश वगैरे शोध म्हटले किंवा एकदश वगैरे शोध म्हटले ते स्पष्ट करा. असं सेपरेट तुम्हाला एलिक्यू पाहायला मिळतो. त्यानंतर बघा यामध्ये निज आणि आकुंदूक जे काही शोध वर्णन करा तर हा सेपरेट तुम्हाला एक सेपरेट SCQ वगैरे या चॅप्टरवरून पाहायला मिळतो. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन या चॅप्टरवरून बनतो की अपरिसंख्यत्व रोग आणि अनुक्त रोग वर्णन करून याची चिकित्सा स्पष्ट करा. तर असं सेपरेट तुम्हाला हा सुद्धा SCQ वगैरे पाहायला भेटतो. तर अशा प्रकारे होता. त्यानंतर अष्टउद्रे अध्याय जो आहे तर हा सेपरेट तुम्हाला याचा सारांश विचारला जातो, एलिक्यूलाच विचारला जातो सारांश सुद्धा. त्यामुळे तुम्हाला याचा प्रिपेअर करून ठेवायचा. त्यामध्ये निज आणि आकुंदूक जे काही संबंध वगैरे तर हा विचारला जातो. मोस्ट ऑफ त्याच्यावरून चान्सेस राहतात की ह्या चॅप्टरवर MCQ वगैरे विचारण्याचे चान्सेस राहतात बघा. मोस्ट ऑफ द चान्सेस राहतात MCQ, SCQ एलिक्यूला विचारत नाही पण तुम्हाला ध्यानात वगैरे ठेवा. हे झालं. त्यानंतर आता बघूया आपण महारोग अध्याय. आता हा सेपरेट तुम्हाला महारोग अध्याय मोस्ट ऑफ द चान्सेस बनतात त्याच्यावरती MCQच येतात बरं का. यामध्ये मोस्ट ऑफ द MCQज वगैरे बनतात. जास्त काही विचारत नाही SCQ एलिक्यू, मोस्ट ऑफ द MCQ. आणि जर आला तर यामध्ये SCQ होतो की व्याधीचे भेद वगैरे स्पष्ट करा सेपरेट येऊ शकतो किंवा सामान्य जे काही सामान्य आणि नानात्मक व्याधी जे काय आहे तर त्याचे वर्णन वगैरे करून भेद वगैरे लिहा सेपरेट हा SCQ येऊ शकतो. किंवा निज आणि आगंतुक जे काही रोग हेतू वगैरे लिहा असं येऊ शकतो. आणि ह्यातलं तुम्हाला महत्त्वाचं काय की वात पित्त आणि कफ जे काही स्थान आहे वात पित्त आणि कफाचे स्थान ते तुम्हाला सेपरेट MCQ वगैरे येतात. त्यासोबत हे जे काही व्याधी दिले 80, 40, 20 वगैरे हे काही नानात्मक व्याधी वगैरे दिला तर हे तुम्हाला MCQ वगैरे विचारले जातात बरं का. त्यामुळे चांगलं करून ठेवा. आता हा आपल्यासाठी महत्त्वाचा 21वा अध्याय. तर आपल्याला PYQ मध्ये 2 वेळेस याला काय केलं एलिक्यू वगैरे पडलं तर हा आपल्यासाठी VVIMP आहे बरं का. कोणता अष्टनिंदित अध्याय ह्याला चांगल्या प्रकारे करून ठेवा. अष्टनिंदित सेपरेट तुम्हाला काय येतो सारांश लिहा एलिक्यूसाठी येतो बरं का. यामध्ये पण काय विचारलं जातं जो अष्टनिंदित पुरुष वगैरे सांगा हा सेपरेट येऊ शकतो. आणि त्यासोबत यावरती आणखी एक क्वेश्चन काय कोणता म्हणतो अतिस्थूल किंवा जे काही अतिकारशीय हे आहे पुरुष वगैरे आहे तर त्याची हेतू आणि चिकित्सा आणि संप्राप्ती लिहा. हे तुमच्यासाठी 2 क्वेश्चन खूप IMP ठरतात. हे VVIMP क्वेश्चन बरं काही चॅप्टरमधले तुम्हाला ह्यांना चांगला प्रकार करून ठेवायचं. नंतर प्रशस्त पुरुष लक्षणे हा सेपरेट तुम्हाला SCQ येतो किंवा एलिक्यू सुद्धा ह्याला विचारला जातो या चॅप्टरमध्ये बरं का की प्रशस्त पुरुष वगैरे लक्षण आहे तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर निद्राची व्याख्या आणि प्रकार वगैरे करा तर हा तुम्हाला सेपरेट SCQ वगैरे विचारला जातो. त्यानंतर बघा झाले तर त्यानंतर 22वा अध्याय हा सुद्धा ह्याचा सारांश विचारला जातो तुम्हाला एलिक्यूसाठी सारांश विचारला जातो एलिक्यूसाठी. त्यानंतर लंघन ब्रहणी अध्याय यावरती तुम्हाला आताच PYQ मध्ये पडला होता क्वेश्चन की लंघन जे आहे ना तर लंघनाचे प्रकार वगैरे एक्सप्लेन करा. हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. यामध्ये लंघन आणि ब्रहणे वगैरे स्पष्ट करा सेपरेट SCQ होतो. किंवा षडकर्म वगैरे म्हटलंय उपक्रम वगैरे षडकर्म आणि उपक्रम स्पष्ट करा तर असा सुद्धा क्वेश्चन होतो. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा होता हा क्वेश्चन होतो दशविध लंघन प्रकार वगैरे दशविध लंघन प्रकार तर हा सेपरेट तुम्हाला एलिक्यू वगैरे विचारला जातो समजलं. त्यामुळे आपल्यासाठी हा IMP आहे. त्यानंतर हा झाला. त्यानंतर लंघन ब्रहण जे काही स्तंभन वगैरे सामान्य लक्षण लिहा तर सेपरेट तुम्हाला SCQ वगैरे विचारले जातात. त्यानंतर संतर्पणी अध्याय ह्याचा सुद्धा सारांश तुम्हाला एलिक्यूला येतो. त्यानंतर बघा हे जे काय आहे संतर्पण आणि अपतर्पण हे जे काही 2 म्हटले हे सेपरेट तुम्हाला IMP हे एलिक्यूला दोन्ही येऊ शकतं. संतर्पण द्रव्य कोणते व्याधी कोणते आणि चिकित्सा सूत्रालय असं येऊ शकतो किंवा अपतर्पण व्याधी आणि चिकित्सा सूत्रालय असं सेपरेट तुम्हाला एलिक्यू वगैरे येतात. त्यानंतर अध्याय 24 वगैरे बघा विधिशोनिती अध्याय यामध्ये काय म्हटलंय रक्तदृष्टीची हेतू लिहा व्याधी लिहा आणि चिकित्सा लिहा तर हे सेपरेट त्याचा पण सारांश सुद्धा एलिक्यू येतो. आणि यासोबत रक्तदृष्टीची हेतू व्याधी आणि चिकित्सा लिहा तर हा सुद्धा तुम्हाला एलिक्यू वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर हा महत्त्वाचा आहे शुद्ध रक्त आणि शुद्ध रक्तयुक्त पुरुष वर्णन करा तर ह्याचं तुम्हाला महत्त्वाचं हे तुम्हाला सेपरेट SCQ होतो. त्यानंतर मध मूर्छा आणि संन्यास याला VVIMP करून ठेवा. VVIMP ह्याच्यावरती क्वेश्चन नाही पण हे तुम्हाला युनिव्हर्सिटीला यावर्षी दिसू शकतो. हा तुम्हाला क्वेश्चन एक्सपेक्टेड असू शकतो. ह्या वर्षी एक्सपेक्टेड असं हे काही युनिव्हर्सिटी असणार आपली सप्टेंबर युनिव्हर्सिटी
2026ची. त्यासाठी तुम्हाला यामधला मध मूर्छा संन्यास कोणता येऊ शकतो आणि हा तुम्हाला सेपरेट एलिक्युलसुद्धा येऊ शकतात बरं का. ह्याचे श्लोक पण खूप महत्त्वाचे, श्लोक पण करून ठेवा. त्यानंतर संन्यासची जी काही चिकित्सा ही सुद्धा महत्त्वाची. याला आपण संन्यास चिकित्सा ही खूप महत्त्वाची, याला एमर्जन्सी वगैरे म्हणतो आपण. याला एमर्जन्सी ट्रीटमेंट इन आयुर्वेद वगैरे म्हटलं जातं. आयुर्वेदमधली जी काही एमर्जन्सी ट्रीटमेंट वगैरे म्हणतो आपण त्याला, ते ही कशाला संन्यासची चिकित्सा म्हटलं जातं. तर ही तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायची, समजलं. तर हा एमर्जन्सी वगैरे शब्द विसरू नका, हे तुम्हाला ॲज इट इज खूप कामं येऊ शकतो पुढं भविष्यामध्ये पण, तर हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला वगैरे. त्यानंतर युज्य पुरुषी अध्याय 25 अध्याय ह्याचा सुद्धा सारांश तुम्हाला येतो, पण मोस्ट ऑफ द चान्सेस खूप कमी राहतात वगैरे. तर ह्यामध्ये तुम्हाला फक्त मोस्ट ऑफ द काय ध्यानात ठेवायचं आहे की आहाराचे वर्गीकरण करून हितकर अहितकर वगैरे स्पष्ट करा. त्यानंतर पथ्याची व्याख्या लिहून नाही का त्याचे महत्त्व वगैरे स्पष्ट करा. अहितकर हितकर आहार वर्णन करा. मोस्ट ऑफ दी SAQ येण्याचे खूप कमी चान्सेस राहतात या चॅप्टरवरून, त्यामुळे एवढं दिलं तर द्या, नाही तर नाही दिला तरी चालून जाईल. त्यानंतर जो काही 26 अध्याय मोस्ट ऑफ दी चान्सेस राहतात यावरती MCQ वगैरे युनिव्हर्सिटीला विचारतात, MCQच विचारतात. यामध्ये हे सुरुवातीला कोणत्या म्हणजे कोणत्या ऋषींनी काय कोणता सिद्धांत वगैरे दिला आहे, तर जे काय आहे तर त्यांचे विविध आचार्यानुसार सिद्धांत याला MCQ वगैरे विचारलं जातात. त्यामध्ये पण आणखी विचारलं तर पारादिगण विचारतील वगैरे, विरुद्ध हार करून जा, महत्त्वाचा आपल्यासाठी येऊ शकतो, SAQला येतो बरं का. त्यानंतर हे झालं. त्यानंतर विपाक वगैरे वर्णन करा, वीर्य आणि प्रभाव आहे, तर हे सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे येतात. त्यामध्ये विरुद्ध हार येऊन गेला, चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर अन्नपान विधी वगैरे जो काही अध्याय वगैरे आहे तर 27 अध्याय, यामध्ये तुम्हाला मंडपे विलपी वगैरे लाभ हितकर अहितकर आहार जे आहे ते SAQला वगैरे विचारला जातो हा चॅप्टर पण. त्यानंतर अंतरिक्ष जल आणि त्याचे गुण आणि लाभ लिहा. त्यानंतर अनुपान लिहा. त्यानंतर मासवर्ग हे महत्त्वाचं बरं का तुमच्यासाठी, सेपरेट हा तुम्हाला SAQ येऊ शकतो की मासवर्ग आणि अष्टमास वगैरे म्हटले तर हा तुम्हाला सेपरेट SAQ या चॅप्टरमधून करून ठेवा. त्यानंतर 28 अध्यायामध्ये विविध शीतपिती अध्यायामधून देण्यात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला दोष, शाखागत आणि कोष्ठगत दोष होण्याची कारणे वगैरे आहे, तर हे तुम्हाला सेपरेट SAQ येऊ शकतो. किंवा धातुजन्य विकार आणि चिकित्सा हे सेपरेट तुम्हाला SAQ येऊ शकतो. आणि पथ्य आणि अपथ्य वगैरे वाचून ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा 29 अध्याय, यामध्ये तुम्हाला दशप्राणायतनी अध्याय, तर हा मोस्ट ऑफ दी तुम्हाला SAQलाच हा चॅप्टर विचारतो. यामध्ये काय तर दशप्राणायतन वगैरे सांगा, तर हे तुम्हाला MCQ वगैरे युनिव्हर्सिटीला विचारले जातं, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे. त्यानंतर प्राणाभिसार वैद्य आणि रोगाभिसार वैद्य आणि ह्यांचा भेद वगैरे लिहा, तर हा सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे येतो की प्राणाभिसार वैद्य सांगा, रोगाभिसार वैद्य सांगा आणि यांचा भेद सांगा, तर हा सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर हा एक क्वेश्चन करून ठेवा की छदमचर वैद्य वगैरे लक्षण लिहा, तर हे तुम्हाला दोन महत्त्वाचे बरं का, की प्राणाभिसार आणि रोगाभिसार वैद्य वगैरे आणि त्यांचा भेद वगैरे करा, तर हे सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे विचारतात. त्यानंतर चरक सूत्रस्थान 30 नुसार की अर्थदश महामूल्य अध्याय वगैरे, यामध्ये तुम्हाला हृदय आणि ओज वर्णन करा, त्यावरून तुम्हाला मोस्ट ऑफ द चान्सेस SAQचेच असतात. आणि आयु आणि आयुचे प्रकार वगैरे करा, तर हे मधून दोन तुम्हाला SAQ वगैरे बनू शकतात. त्यानंतर निदान स्थान बघा, निदान स्थानमध्ये पहिलाच तो आपला ज्वर निदान, त्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचं यामध्ये ध्यानात ठेवा. निदान पंचक तुम्हाला येऊ शकतो. निदान पंचक डायरेक्ट ॲज इट इज SAQला वगैरे विचारलं जातं. त्यानंतर संप्राप्ती वगैरे आहे, तर संप्राप्ती तुम्हाला पण SAQला वगैरे विचारली जाते, त्यामुळे चांगल्या प्रकारे करून ठेवा. संप्राप्तीची व्याख्या, प्रकार आणि महत्त्व. त्यानंतर उपशय वगैरे म्हटलं तर उपशयाची व्याख्या आणि प्रकार SAQच विचारला जातो. आत्ताच PYQमध्ये येऊन गेला हा क्वेश्चन वगैरे. त्यानंतर ज्वराचे निदान, संप्राप्ती, लक्षणं, भेद वगैरे, तर हा तुम्हाला LAQ वगैरे डायरेक्ट येतो बरं का. आणि असा सुद्धा येतो की जे काही ज्वर निदान या चॅप्टरचा सारांश लिहा, तर असं सेपरेट तुम्हाला काय येतो की ह्या चॅप्टरवरून LAQ वगैरे पाहायला भेटतं, समजलं. तर हे खूप सगळे जेवढे अध्याय आहेत, जेवढे काही निदान स्थानचे अध्याय, सगळ्यांचं काय येतो सारांश वगैरे येतो. म्हणजे एखादा येतो म्हणजे असं युनिव्हर्सिटीला येतो, तर त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याला प्रिपेअर राहायचं आहे. त्यानंतर आगंतुक ज्वर आणि निज्वर, तर हा सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे पाहायला भेटतो. त्यानंतर चरक निदान स्थान 2 नुसार तुम्हाला रक्तपित्त अध्याय, त्याचा सुद्धा सारांश तुम्हाला LAQला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ह्याला प्रिपेअर राहा. त्यामध्ये रक्तपित्त तुम्हाला ह्यामध्ये रक्तपित्ताचे पर्याय, निरुक्ती, निदान, पूर्वरूप, उपद्रव, संप्राप्ती आणि मार्ग हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कवर करून ठेवायचं आहे. आणि त्याची साध्य असाध्यत्व वगैरे करून ठेवायचं आहे. त्यानंतर जो काही आपला तिसरा अध्याय आहे तर गुल्म निदान वगैरे, ह्याच्यामध्ये गुल्माची व्याख्या, गुल्माचे लक्षण, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती आणि प्रकार वगैरे करून ठेवायचं आहे. आता ह्यामध्ये एक सेपरेट हा खूप महत्त्वाचं बरं का, की जो काही रक्तच गुल्म वगैरे म्हटलं ना, तर हा सेपरेट तुम्हाला IMP आहे आपल्यासाठी, हा सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे पाहायला मिळतो. रक्तच गुल्म सांगा, हेतून लक्षणे आणि संप्राप्ती वगैरे करा. आता वरचा जो आहे तो LAQला क्वेश्चन विचारत होतो आणि रक्तच गुल्म सेपरेट तुम्हाला SAQ वगैरे विचारतात. त्यानंतर प्रमेय निदान बघा, यामध्ये काय म्हटलं, प्रमेयाचे जे काही व्याख्या म्हटले, दोष, दुष्य, भेद, हेतू, निदान, संप्राप्ती, पूर्वरूप, रूप, उपद्रव, साध्य, असाध्य जे आहेत ना, ते सगळे तुम्हाला सेपरेट LAQ वगैरे विचारलं जातं. त्यानंतर जे काही विकार विघात भाव वगैरे म्हटलं जातं, विकार विघात भाव म्हणजे हे तुम्हाला सेपरेट एक SAQ म्हणून विचारले जातं. हे सुद्धा IMP आहेत बरं का, त्यामुळे तुम्हाला हे करून जायचं. त्यानंतर चरक निदान 5 नुसार कुष्ठ निदान, तर सगळ्या अध्याय जेवढे काही निदान स्थानचे सगळ्याचे अध्याय सारांश वगैरे करून जा, सगळ्यांचे सारांश वगैरे असं सेपरेट होतो, त्यामुळे सारांश तुम्हाला
तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर हे झालं सारांश म्हणजे काय होणं, पूर्ण चॅप्टर इन शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं बरं का. सारांशमध्ये काय लिहायचं की पूर्ण जे चॅप्टरमध्ये जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत सगळं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं, त्याला आपण सारांश म्हणतो. समजलं. आता यामध्ये बघा कुष्ठ निदानमध्ये तुम्हाला कुष्ठाचे निदान म्हणजे हेतू लिहा. त्यानंतर सप्तक जे काय म्हटलं, सप्तक द्रव्य संग्रह वगैरे म्हटलं, दोषानुसार भेद, लक्षणे, संप्राप्ती, पूर्वरूप, त्यानंतर साध्य असाध्यत्व, ते सेपरेट तुम्हाला एलिक्यू असा पाहायला मिळतो. त्यानंतर कुष्ठाचे प्रकार आणि लक्षण लिहा, असं सेपरेट तुम्हाला काय येतो एसिक वगैरे पाहायला मिळतो. कुष्ठाचे जे काही प्रकार वगैरे म्हणतो आपण, याला महाकुष्ठ वगैरे म्हणतो ना, महाकुष्ठ वगैरे, तर महाकुष्ठाचे प्रकाराने भेदल्या तर हा सेपरेट तुम्हाला काय होतं एसिक वगैरे पाहायला भेटतो. त्यामुळे तुम्हाला प्रिपेअर करून राहायचे. त्यानंतर शोध निदान, शोधाचे राजयक्ष्मा वगैरे म्हणतो आपण, याला शोध नाही, याला हे करा, शोष निदान. तर हा ह्या चॅप्टरवरून सुद्धा एलिक होतो. यामध्ये राजयक्ष्मा आपण शोष म्हणतो, याचे निदान, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती आणि साध्य असाध्यत्व, याचा श्लोक वगैरे आत्ताच PYQ मध्ये येऊन गेलाय. PYQचा श्लोक वगैरे करून जा. यामध्ये तुम्हाला श्लोक ॲज इट इज हा एलिक्यूल वगैरे येण्याचे चान्सेस राहतात. त्यानंतर चतुर्विध हेतू कोणते हे एक्सप्लेन करा, हा एसिक्यू वगैरे पाहायला भेटतो, एसिक्यू वगैरे. त्यानंतर एकादश राजयक्ष्माचे रूपे वगैरे, तर हा सुद्धा IMP आहे बरं का, VVIMP आहे हा जो क्वेश्चन आहे वरचा, तर हा सुद्धा VVIMP एसिक्यूसाठी बरं का. त्यामुळे चांगल्या प्रकाराला प्रिपेअर करा. त्यानंतर चरक निदान स्थान 7 नुसार उन्माद निदान. आता उन्मादमध्ये काय, उन्मादची व्याख्या म्हटलंय, जे काय विभ्रम निदान वगैरे म्हटलंय, हे तुम्हाला सेपरेट वगैरे एसिक्यू वगैरे येतो ह्या चॅप्टरवरून, आणि एलिक्यू सुद्धा येण्याचे चान्सेस राहतात. त्यानंतर संख्या संप्राप्ती सांगा, चिकित्सा सूत्र लिहायचं, त्यानंतर हिंसा, त्यानंतर काय म्हटले रती, अभ्याचार वगैरे, उन्माद स्पष्ट करा, संप्राप्ती, पूर्वरूप वगैरे स्पष्ट करा, उन्मादचे असं येऊ शकतो, किंवा दोष उन्माद आणि भूत उन्माद. आता हा महत्त्वाचा बरं का, दोष उन्माद आणि भूत उन्माद वगैरे खालचा जो काही क्वेश्चन आहे तर हा सेपरेट तुम्हाला एसिक्यू पाहायला मिळतो. दोष उन्माद आणि भूत उन्माद हा VVIMP आहे, हा क्वेश्चन तुम्हाला एसिक्यू वगैरे पाहायला मिळतात. त्यानंतर बघा अपस्मार हा व्याधी सुद्धा तुम्हाला एलिक्यू वगैरे पाहायला मिळतो, सारांश वगैरे पाहायला मिळतो. यामध्ये तुम्हाला अपस्मारचं काय बघा, अपस्मारची व्याख्या, निदान, संप्राप्ती, पूर्वरूप, चिकित्सा सूत्र विचारलं जात नाही मोस्ट ऑफ द यामध्ये, पण तुम्हाला यामध्ये मोस्ट ऑफ द काय ध्यानात ठेवायचं, व्याख्या, निदान, संप्राप्ती, पूर्वरूप वगैरे म्हटले. त्यानंतर अपस्मारचे वगैरे भेद वगैरे ध्यानात ठेवा. आणि जे काही संकर, व्याधी संकर आणि निदानार्थक, हे जे काही निदानार्थक रोग आहेत हे तुमच्यासाठी दोन जे काही कन्सेप्ट आहेत हे तुमच्यासाठी VVIMP बरं का, VVIMP ह्याला करून ठेवा, VVIMP हे तुम्हाला आलेच पाहिजे बरं का. सेपरेट दरवर्षी क्वेश्चन होतो, व्याधी संकर सांगा आणि निदानार्थकर जे काही रोग आहेत हे तुम्हाला सांगा, असं सेपरेट तुम्हाला क्वेश्चन वगैरे पाहायला भेटतात. हे दोन तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे, ह्यावरती क्वेश्चन एसिक्यू येतो म्हणजे येतोच. समजलं. हे झालं अशा प्रकारे. आता बघूया विमानस्थानमध्ये रस विमान अध्यायामध्ये तुम्हाला काय करायचं, प्रकृती संयोग सिद्धांत करून जा, याचा श्लोक वगैरे करून जा, याचा IMP श्लोक आहे बरं का. प्रकृती संयोग सिद्धांत एसिक्यू वगैरे येतो, त्यानंतर चतुर्विध प्रभार एसिक्यू येतो, आहारविधी विशेषतायन वगैरे हा तुम्हाला एलिक्यू येतं, त्याचे श्लोक वगैरे वाचून जा, IMP आहे. त्यानंतर आहार विधी विधान स्वरूप हे सुद्धा एलिक्यू येतो. त्यासोबत ह्याचा सातमेची परिभाषा आणि प्रकार हा सुद्धा तुम्हाला एसिक्यू ह्या चॅप्टरमधून येतो. त्यानंतर त्रिविध कुक्षी अध्याय, विमान अध्यायामधून ह्यामधून ध्यानात ठेवा आमदोषचे लक्षणे आणि चिकित्सा, तर हे तुम्हाला सेपरेट एसिक्यू एलिक्यू येऊ शकतो. कुक्षीचे 3 भाग वगैरे सांगा, तर सेपरेट तुम्हाला एसिक्यू वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर जनउपदंसनीय विमान अध्यायामधून बघा जनउपदंस जे काय आहे, जनउपदंसक भाव वगैरे म्हटलंय, आणि त्यासोबत चिकित्सा लिहा, तर ह्यासोबत एसिक्यू किंवा या चॅप्टरवरून एलिक्यू सुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकतो. त्यानंतर त्रिविध जे काही अपतर्पण वगैरे म्हटलं हा सेपरेट एसिक्यू येऊ शकतो. त्यासोबत हे क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे, हे ध्यानात ठेवा की अधर्माचे जनउपदंसामध्ये महत्त्व लिहा, तर हा सेपरेट तुम्हाला एक एसिक्यू सुद्धा पाहायला भेटतो. त्यानंतर हे बघा, त्या पुढचा अध्याय बघा, त्रिविध रोग विशेष विज्ञानीय अध्याय, तर यामध्ये बघा काय म्हटलंय, रोग विशेष जे काही ज्ञानाची 3 साधने म्हटले, त्यामध्ये तुम्हाला सेपरेट एक एसिक्यू या चॅप्टरमधून एवढंच करायचं. त्यानंतर स्रोत विमान अध्याय यामध्ये ध्यानात ठेवा. आता विविध जे काय म्हटलं तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा बरं का, स्रोतदृष्टीची सामान्य कारणे आणि लक्षण लिहा, तर हा आपल्यासाठी VVIMP बरं का, हा स्रोतदृष्टीचे सामान्य कारण आणि लक्षण लिहा, तर हा VVIMP करून ठेवा, हा सेपरेट तुम्हाला एसिक्यू येतो म्हणजे येतो. समजलं. त्यानंतर स्रोतसाचे मूलस्थान, दृष्टीची कारणे लिहा, हा ऑल स्रोतसाचा असा डायरेक्ट तुम्हाला एलिक्यू होतो. आणि हा चॅप्टरचा डायरेक्ट येतो सारांश लिहा, तर हा चॅप्टर खूप महत्त्वाचा बरं का, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी, खूप महत्त्वाचं, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला हा VVIMP चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचं चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. त्यानंतर बघा रोगानिक अध्याय, आता ह्यामध्ये काय म्हटलं, रोगानिक अध्यायामध्ये तुम्हाला हे करून ठेवायचं, हा एसिक्यू होतो. व्याधीचे जे काही भेद म्हटलं, व्याधीचे भेद वगैरे म्हटलंय, यामध्ये प्रभाव भेदानुसार, बल आणि अधिष्ठान, निमित्त, आशय भेदानुसार व्याधीचे भेद वगैरे करायचे. त्यानंतर वात, पित्त आणि कफशामक जे काही उपाय वगैरे म्हटले हे एसिक्यू वेने ह्याला काय करायचं, प्रिपेअर करायचं. म्हणजे वात, पित्त आणि कफ जे काही शामक उपाय ह्यामध्ये एसिक्यू आणि किंवा एलिक्यू वगैरे येऊ शकतो. किंवा अग्नी व प्रकृतीची भेदल्या, हा अग्नी व प्रकृतीची भेदल्या असं सेपरेट एसिक्यू येऊ शकतो. आणि त्यासोबत राजवैद्याचे लक्षण लिहायचं, या चॅप्टरमध्ये तुम्हाला एवढं करून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा व्याधित रूपी अध्याय, यामधून बघा हा खूप महत्त्वाचा, हा एलिक्यू येऊ शकतो. ह्या चॅप्टरचा तुम्हाला सेपरेट सारांश सुद्धा येतो.
येतो म्हणजे येतो. तर ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा. कृमीज प्रकार, तर कृमीज प्रकार तुम्हाला एल-ई-क्यूला विचारले जातात. कृमीचे प्रकार सांगा तर तुम्हाला एल-ई-क्यू शकतो. त्यानंतर कृमीज रोग चिकित्सा सूत्र, तर हा सुद्धा तुम्हाला एस-ई-क्यू किंवा एल-ई-क्यूला विचारलं जातं बरं का. त्यामुळे एल-ई-क्यूची वेळी चांगल्या वेळी प्रिपेअर करून ठेवा. कृमी रोग चिकित्सा सूत्र वगैरे हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. त्यावर त्रिविध चिकित्सा वगैरे हा सेपरेट एक एस-ई-क्यूसाठी करून ठेवा. तर ह्या चॅप्टरमधून कृमी खूप महत्त्वाचं आहे आणि कृमीची चिकित्सा सूत्र समजलं. कृमी आणि कृमीचे चिकित्सा सूत्र ह्या चॅप्टरमधून हे दोन कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत समजलं. हे झालं. रोग अभिषय अग्निती अध्याय वगैरे, तर यामध्ये काय म्हटलंय शास्त्रज्ञान उपाय वगैरे, तर हा एसिक वगैरे येतो. सिद्धांत चतुर्विध वगैरे हा सुद्धा एसिक होतो. दशविध परीक्षा, आता दशविध परीक्षा तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा बरं का. दशविध परीक्षा वगैरे तर हा सेपरेट तुम्हाला एल-ई-क्यू वगैरे पाहायला मिळतो. आणि त्यानंतर हा आत्ताच एल-ई-क्यूला आला होता दशविध आतुर परीक्षा, तर हा आता PYQ मधला एल-ई-क्यू आहे. तर PYQ मधला एल-ई-क्यू वगैरे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं. तर अशा प्रकारे ह्यामध्ये त्या दोन कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या चॅप्टरमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याला प्रिपेअर वगैरे करून ठेवायचं आहे. तर समजलं. तर अशा प्रकारे ह्या आपलं इथं काय झालेलं आहे, इथं आपला हा जे काय आहे तर हे आपलं विमानस्थान संपलं आहे. आता आपण करूया शारीस्थान. आता शारीस्थानमध्ये बघा मेनली आपल्याला आता ह्यामध्ये पहिलाच आपला अध्याय की कथिता पुरुषे अध्याय. यामध्ये तुम्हाला बघा मेनली शारीस्थानवरून 2 एम-सी-क्यू येणार आहे आणि 5 एम-सी-क्यू येणार, म्हणजे फक्त आपल्याला किती 3 एम-सी-क्यू येणार, म्हणजे 13 मार्कचं वेटेज असणार. यामध्ये 2 एम-सी-क्यू आणि आपले सगळे चॅप्टर करायचे. आता कथिता पुरुषे हे अध्यायामधून आपल्याला काय ध्यानात ठेवायचं बघा. त्यामुळे सुरुवातीला येऊ शकतो की पुरुष वगैरे सांगा, तर विविध जे पुरुष वगैरे सांगा, षड धातू पुरुष, एक धातू, चतुर्विशंती आणि जे काही राशी पुरुष वगैरे आहे तर हे सेपरेट तुम्हाला एक्सप्लेन करा असं एसिक वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर मनाचे लक्षण, गुण, विषय, कार्य वगैरे लिहा तर सेपरेट एसिक पाहायला मिळतो. त्यानंतर पुरुषाचे लक्षणे, त्यानंतर जे काय ह्याला काय आत्मलिंग लक्षण असं म्हटलं जातं. हा IMP VV IMP हा तुम्हाला एल-ई-क्यू. जो प्राण आपण निमेश दया जो आहे ना, तर जो काही श्लोक आहे तर हा तुम्हाला करून ठेवायचा. हा श्लोक वगैरे करून ठेवायचा. हा तुम्हाला सेपरेट एल-ई-क्यू वगैरे युनिव्हर्सिटीला विचारला जातो. त्यानंतर माणूस प्रकृती वगैरे म्हटले तर मानस प्रकृती वगैरे तुम्हाला करून ठेवायचं. हा एसिक वगैरे विचारलं जातं. त्यानंतर हे महत्त्वाचं आपल्यासाठी जे की नेस्टिकी चिकित्सा, तर हे तुम्हाला सेपरेट एक IMP आहे, एसिक्यू वगैरे विचारले जाते. आणि VV IMP आहे बरं का. नेस्टिकी चिकित्सा वगैरे करून ठेवा. हा इंद्रियाचा संयोग एवढं विचारलं जात आणि विचारलं नाही जात. आणि स्मृतीचे हेतू तर हे ध्यानात ठेवा, जे इन जनरल ध्यानात ठेवा तर हे तुम्हाला आहे. पण नेस्टिकी चिकित्सा आपल्यासाठी VV IMP. आणि जो काही पुरुषाचे वगैरे म्हटलं ना तर ह्यामध्ये पुरुषाचे हे लक्षणे आणि नेस्टिकी चिकित्सा, तर ह्या चॅप्टरमधून हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर विविध जे काही पुरुष वगैरे म्हटलं तर विविध पुरुष वगैरे तर ह्या चॅप्टरमधून हे खूप महत्त्वाचे आहेत बरं का. हे करून तुम्हाला चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर अतुल्य गोत्रीय अध्याय यामध्ये ध्यानात ठेवून तर गर्भसंभव कारणे, तर हा तुम्हाला सेपरेट एक एसिक वगैरे पाहायला मिळतो. त्यानंतर षोडश धातू वगैरे म्हटलंय, अतिवाहिक पुरुष वगैरे म्हटलंय, देवकर आणि पुरुषाकार वगैरे म्हटलंय. त्यानंतर हा महत्त्वाचं सद्यगृहित गर्भिणीची लक्षणे, हा तुम्हाला करून ठेवायचा आहे. हे IMP एसिक चांगल्या प्रकारे करायचं आहे. षोडश धातू वगैरे करून ठेवा आणि हा गर्भसंभव कारणे वगैरे करून चांगल्या प्रकारे ठेवा. त्यानंतर बघा जे काही खुड्डिका गर्भक्रांती वगैरे अध्याय वगैरे म्हटले, त्यामध्ये तुम्हाला जे काही गर्भवृद्धी भाव आहे तर या चॅप्टरमधून तुम्हाला ह्याला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं आहे. तर हे आपल्यासाठी IMP एसिक्यू युनिव्हर्सिटीला विचारतात बघा. त्यानंतर बघा बीज आणि जे काही बीज भाग दृष्टी वगैरे, तर हा सुद्धा सेपरेट तुम्हाला IMP आहे, एसिक्यू म्हणून युनिव्हर्सिटीला येतो म्हणजे येतो. त्यानंतर महती गर्भक्रांती वगैरे अध्याय, तर यामध्ये बघा काय म्हटलं, जो गर्भाची व्याख्या वगैरे सांगा, तर हे महत्त्वाचे. त्या षड धातू मग पुरुष वगैरे घटक एक्सप्लेन करा. मानस प्रकृती त्यामध्ये 23 सत्व वगैरे आणि गर्भ जे काय म्हटलं तर जे काय म्हटलं उपघातकर वगैरे भाव म्हटलं, गर्भ उपघातकर भाव वगैरे, तर हा तुम्हाला खूप महत्त्वाचा IMP एसिक्यू आहे बरं का. वरचं ध्यानात ठेवा, जो काही गर्भवृद्धिकर भाव, खालचा गर्भ उपघातकर वगैरे भाव, तर हे IMP एसिक्यू वगैरे तुमच्या युनिव्हर्सिटीसाठी आहे, चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर आता बघा पुरुषविषयी अध्याय. आता पुरुषविषयी अध्यायामध्ये बघा काय म्हटलंय, त्यामध्ये जे काही लोकपुरुष साम्य सिद्धांत हे तुमच्यासाठी IMP यामध्ये. त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला आणखी काय करून ठेवायचं, हे IMP बरं का. हे तुम्हाला एसिक्यू नाही चांगल्या प्रिपेअर करून जा. त्यानंतर सत्वबुद्धी वगैरे वाचून जा, हेतुवादी पंचक वगैरे वाचून जा. त्यानंतर शरीर विषयक अध्याय वगैरे यामध्ये काय म्हटलंय, जे काही शरीराची व्याख्या वगैरे असं म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय, जे काही सामान्य विशेष सिद्धांत हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, चांगल्या प्रकारे करून जा. शरीरवृद्धिकर भाव, बलवृद्धिकर भाव, आहार परिणामकार भाव, तर हे तुमच्यासाठी एवढे काही जे भाव वगैरे दिले ते सगळे तुम्हाला सेपरेट IMP आहेत एसिक्यूसाठी बरं का. हे तुम्हाला सेपरेट एसिक्यू वगैरे विचारतात. त्यानंतर शरीराचे गुण आणि मूलभूत जे काही प्रसादभूत वगैरे म्हटले तर तो इन जनरल वगैरे वाचून वगैरे जा. त्यानंतर शरीराची संख्या वगैरे ध्यानात ठेवा. आता शरीर संख्या यामध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला एसिक्यू चान्सेस राहतात की शरीर संख्या सांग काय म्हटलंय. त्यानंतर प्राणायतन, कोष्टांग, प्रत्यंग, अंजली प्रमाण, त्वचा, अस्थि, स्नायू, शिरा इत्यादी वगैरे यामध्ये करून जा. त्यानंतर परमाणू भेद वगैरे शरीराचे, तर हे नसतं इन जनरल या चॅप्टरमध्ये वाचून जा. त्यानंतर जातीसूत्री अध्याय यामध्ये ध्यानात ठेवा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की गर्भ उपघातकर भाव आणि सुतिका ग्रह वगैरे म्हणतो ना, सुतिकागार वगैरे म्हणतो आपल्याला सुतिकागार, तर हा आपल्यासाठी एसिक्यू आहे. VV IMP एसिक्यू या वर्षी तुम्हाला एक्सपेक्ट हा येऊ शकतो. त्यानंतर जाती, पुंसन, व्याख्या आणि विधी, तर हे
ह्याला पुंसनविधी, तर ही खूप महत्त्वाची जी काही पुंसनविधी वगैरे म्हटलं जातं पुंसनविधी, तर ही पण VVIMP आहे बरं का. तर ही बी सुद्धा तुम्हाला येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे जायचं आहे. म्हणजे हे पुंसनविधी, उपघातकर वगैरे भाव म्हटलं आणि सुतिकार वगैरे म्हटलं सुतिकागार वगैरे, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचं आहे या अध्यायामधून बरं का. त्यानंतर इंद्रस्थान, आता यामधून तुम्हाला मोस्ट ऑफ दी बघा खूप छोटे छोटे कन्सेप्ट वाचून जायचं. पहिल्या अध्यायामधलं तुम्हाला ध्यानात ठेवा की परीक्षा भाव वाचून जा आणि वर्णगत अरिष्ट वगैरे वाचून जा. 5व्या अध्यायामधला 5वाचा अध्याय डायरेक्ट 1-5 वगैरे आहे डायरेक्ट, त्यामधले दुसरे करायचे नाही तुम्हाला. जे काही पूर्वरूपी अध्याय ह्यामध्ये रक्तपित्त, गुल्म, उन्माद, अपस्मार, त्यानंतर स्वप्नाचे भेद वगैरे, त्यानंतर स्वप्नदर्शन, अरिष्ट, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून वगैरे जायचे. यांच्या पूर्वरूपातील अरिष्ट वगैरे वाचून जा. त्यानंतर काय म्हटलंय पन्नरूपी अध्याय. आता यामध्ये काय म्हटलं छायाप्रभा आणि छायाप्रभाचा जो काही भेद आहे म्हणजे फरक आहे, तर छायाप्रभा मोस्ट ऑफ दी चान्सेस राहतात की छाया आणि प्रभा तुम्हाला याचे येऊ शकतात. छाया आणि प्रभा वगैरे ते चांगल्या प्रकारे वाचून जा. आता मागच्या वर्षी अरिष्टावरती हा क्वेश्चन आला होता, तर ह्या वर्षी तुम्हाला मोस्ट ऑफ दी अरिष्ट वगैरे सुद्धा वाचा की रक्तपित्त, गुल्माचे काय अरिष्ट वगैरे आहे, त्यासोबत छायाप्रभा आणि छायाप्रभाचा जो काही फरक आहे हा सुद्धा वाचून वगैरे ठेवा. त्यानंतर बघा सद्यमरणी अध्यायामध्ये तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, तर सद्यमरणी अरिष्ट जे काही तृष्णा, वायू, हिक्का वगैरे म्हटलं, रक्तवमन, अरिष्ट वगैरे, तर हे तुम्हाला ध्यानात वाचून वगैरे जा. त्यानंतर 11व्या अध्यायामध्ये अनुज्योती अध्यायामध्ये तुम्हाला शीघ्रमार्ग अरिष्ट कोणते, मोहसूचक अरिष्ट कोणते आणि महामोहसूचक अरिष्ट, तर ह्या वर्षी तुम्हाला एक्सपेक्ट असू शकतं ह्या वर्षी क्वेश्चन, तर तुम्हाला चांगल्यावरती ह्याला चांगला प्रिपेअर वगैरे करून जायचं. त्यानंतर 12व्या अध्यायामध्ये बघा गोमय चूर्णी अध्याय, यामध्ये तुम्हाला काय दूतासंबंधी अरिष्ट वगैरे, जे काय म्हटलंय मुमूर्षू वगैरे लक्षण आहे, त्यानंतर शुभसूचक लक्षण वगैरे, तर हे सुद्धा IMP आहे, SCQ येऊ शकतो, त्यामुळे चांगल्या प्रकारेला वाचून वगैरे जा. तर अशा प्रकारे टोटल आपण सगळे काही जे काही संहिता अध्याय 2 ह्याचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केले आहेत आणि त्यासोबत तुम्हाला एक्सपेक्ट सुद्धा सांगितले आहे. त्यासोबत तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन येतात हे सुद्धा मी यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. ह्याची PDF तुम्हाला कुठं भेटणार आहे, आपलं BMS मराठी जे काही ॲप आहे याच्यावरती तुम्हाला याची PDF तुम्हाला भेटणार आहे. लिहित बसू नका, डायरेक्ट ॲज इट इज याची प्रिंट मारून घ्या, झालं तुमचं आणि समजलं. तर अशा प्रकारची PDF तुम्हाला कुठं भेटेल, BMS मराठीच्या ॲपच्या फ्री मटेरियल सेक्शन. आता फ्री मटेरियल कुठं काही जण काय करतात, 1 रुपयाची बॅच जॉईन करतात बरं का. 1 रुपयाची बॅच जॉईन नका करू. कुठं तुम्हाला काय करायचं आहे, जे काही ॲप ओपन केलं इंटरफेस इथं 3 डॉट वगैरे येतं ह्या साईडला, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियल म्हणून असं एक सेक्शन येतं, इथं फ्री मटेरियलमध्ये जायचं आणि त्यामध्ये तुम्हाला BMS सेकंड इयर जे काय आहे तर IMP म्हणून असं एक तुम्हाला एक फोल्डर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटतं. समजलं. तर अशा प्रकारे आहे 1 रुपयाची बॅच कोणीही जॉईन नको करू, तुम्ही डायरेक्ट जायचं आणि तिथं तुम्हाला हे PDF वगैरे भेटून जाते. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. आणखी कोणाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणखी इम्पॉर्टंट क्वेश्चन, आणखी काही नवीन तुम्हाला आयडिया, नवीन ट्रिक्स वगैरे पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला काय नाही सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.